नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिक मधला नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत, तो म्हणजे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन। त्याच्या आधी आपण पॉइंट बघितला, पहिला पॉइंट या टॉपिक मध्ये डिग्री और डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, नेक्स्ट इज ऑर्डर एंड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, नेक्स्ट इज फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कांस्टेंट, next is solution of differential equation. There is two solutions, first is general solution and next is a particular solution. To find the solution of differential equation we use the method variable separable form. Next point we see homogeneous differential equation. आता हे homogeneous differential equation बघण्यापूर्वी homogeneous फंक्शन म्हणजे काय आधी आपण ते बघूया। तर homogeneous फंक्शन तर म्हणजे कोणता फॉर्म असेल तर f of xy is equal to x square plus 2xy plus y square। तर हे जे फंक्शन आहे तर की जे x आणि y या दोन व्हेरिएबल पासून तयार झालेला आहे, होमोजेनियस, होमो म्हणजे दोन, तर f of xy is equal to x square plus 2xy plus y square हे जे फंक्शन आहे याला आपण होमोजेनियस फंक्शन असं म्हणणार आहोत। का म्हणणार आहोत हे बघा, तर या फंक्शन मधील कोणत्या तर f of xy या फंक्शन मधील प्रत्येक टर्म इथं तीन टर्म आहेत, त्या प्रत्येक टर्मची डिग्री ही सारखी आहे, त्यामुळे या फंक्शनला आपण होमोजेनियस फंक्शन असं म्हणणार आहोत। मग आता इथं प्रत्येक टर्म, पहिली टर्म आहे x स्क्वेअर, दुसरी आहे 2xy, तिसरी आहे y स्क्वेअर, यांची डिग्री, मग डिग्री म्हणजे काय तर त्या टर्म मधील व्हेरिएबलच्या घातांकांची बेरीज, टर्म मधील प्रत्येक टर्म मधील व्हेरिएबलच्या घातांकांची बेरीज। आता इथं पहिली टर्म आहे x स्क्वेअर, डिग्री किती येणार आहे, x व्हेरिएबल आहे, घातांक आहे 2 म्हणजे डिग्री आली 2। सेकंड आहे 2 x y, आता ही 2 कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबलचा घातांक, x चा घातांक नाही म्हणजे 1, y चा घातांक नाही म्हणजे 1, 1 + 1 किती झालं 2 झालं। आणि लास्ट आहे y स्क्वेअर, आणि y स्क्वेअर या टर्मची सुद्धा y व्हेरिएबल आहे, त्याचा घातांक आहे 2 म्हणजे या सुद्धा टर्मची डिग्री किती आली 2 आली, म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री ही सारखी आहे, त्यामुळे या फंक्शनला आपण कसलं फंक्शन म्हणणार आहोत, होमोजेनियस फंक्शन असं म्हणणार आहोत। मग आता होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणणार आहोत ते आपण आता बघूया। तर होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे असा डिफरन्शियल इक्वेशन की ज्या डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म कसा असेल तर dy/dx is equal to f of xy upon g of xy किंवा f of xy into dx plus g of xy into dy is equal to 0। तर या दोन्ही पैकी कोणतेही फॉर्मचं जर इक्वेशन असेल तर त्या इक्वेशनला आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकतो। कधी म्हणू शकतो, ज्या वेळेला हे f of xy आणि g of xy हे काय असतील, होमोजेनियस फंक्शन्स ऑफ सेम डिग्री। लक्षात आले, होमोजेनियस फंक्शन्स ऑफ सेम डिग्री जर असतील तर या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत, होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत। मग त्यासाठी एक्झाम्पल बघा की dy/dx is equal to x + y upon x - y हे इक्वेशन मी घेतलेलं आहे का डिफरन्शियल इक्वेशन आहे, फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन आहे। तर याच्यामध्ये x + y upon x - y फॉर्म दिसतोय dy/dx is equal to f of xy upon g of xy। मग आता हे जी डिग्री, प्रत्येक टर्मची डिग्री, अंशछेदातल्या प्रत्येक टर्मची डिग्री सारखी आहे का ते चेक करूया। x ची डिग्री 1, y ची डिग्री, सेकंड टर्मची डिग्री 1, h ची डिग्री 1, h ची डिग्री 1 म्हणजे अंशातल्या प्रत्येक टर्मची, छेदातल्या प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे, आणि त्यामुळे या डिफरन्शियल इक्वेशनला कसलं डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार, होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। त्याचप्रमाणे सेकंड डिफरन्शियल इक्वेशन dy/dx is equal to x square minus y square upon 2 into xy. This is also homogeneous differential equation.
which of the former dy by dx is equal to f of xy upon g of xy. याच्यामध्ये या टर्मची डिग्री 2, या टर्मची डिग्री 2, या टर्मची डिग्री सुद्धा 2, 1 + 1 that is 2. त्यामुळे हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. त्यानंतर xy into dy plus x² into dx equal to 0. हे सुद्धा इक्वेशन होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. फक्त फॉर्म बदललेला आहे. dy चा कोएफिशिएंट जो आहे त्या कोएफिशिएंटचा टर्मची डिग्री जर बघितली तर 1 + 1 2 आहे आणि dx चा जो कोएफिशिएंट आहे त्याची सुद्धा डिग्री जर बघितली तर 2 आहे. म्हणजेच दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे कसलं इक्वेशन आहे? होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि आता आपल्याला या होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनचं या ठिकाणी सोल्युशन फाइंड आउट करायचे. परीक्षेला प्रश्न डेफिनेशन विचारत नाही. सॉल्व दिस डिफरन्शियल इक्वेशन असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असतो. मग ते इक्वेशन आधी कुठल्या प्रकारचं आहे, कोणत्या मेथडने सोडवता येईल हे आपल्याला आधी समजलेलं असलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपण दोन डेफिनेशन बघितली. पहिली डेफिनेशन म्हणजे होमोजेनियस फंक्शनची, सेकंड इज होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनची. मग होमोजेनियस फंक्शन म्हणजे कुठल्या फंक्शनला म्हटलेलं आहे तर f of xy हे जे फंक्शन आहे इट इज इक्वल टू 0. तर या फंक्शनला होमोजेनियस फंक्शन आपण म्हटलेलं आहे की ज्या फंक्शन मधील प्रत्येक टर्मची डिग्री ही काय असेल? सारखी असेल. त्यानंतर होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म आहे dy by dx is equal to f of xy upon g of xy or f of xy into dx plus g of xy into dy is equal to 0. तर या पैकी कोणताही फॉर्म असेल तर ते इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन आहे असं आपण म्हणू शकतो की ज्याच्यामधील f of xy आणि g of xy हे काय आहे? होमोजेनियस फंक्शन्स ऑफ सेम डिग्री. अंशाची वेगळी छेदाची वेगळी असेल तर ते डिफरन्शियल होमोजेनियस होत नाही. अंशातल्या प्रत्येक टर्मची छेदातल्या प्रत्येक टर्मची डिग्री ही सारखीच असली पाहिजे तरच आपण त्या इक्वेशनला आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. आपण या ठिकाणी ज्याची एक्झाम्पल आपण आता घेऊया. क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. फर्स्ट एग्जांपल x into dy by dx is equal to x into tan of y upon x plus y. तर हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन आहे. सॉल्व करण्यासाठी आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मेथड वापरू शकत नाही. तर फॉर्म जर बघण्यासाठी आपण जर या डिफरन्शियल इक्वेशन कडे बघितलं तर त्या प्रत्येक टर्मची डिग्री ही सेम आहे. या टर्मची डिग्री 1 आहे, या टर्मची डिग्री सुद्धा 1 आहे. इथे y upon x आहे कॅन्सल होऊन या ठिकाणी 1च येणार आहे. याची सुद्धा कोएफिशिएंटची डिग्री 1 आहे. म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री ही 1 आहे. त्यामुळे या इक्वेशनला आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि त्यानुसार आपण सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहोत. कोणतं? तर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन ठरलेलं आहे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन साठी. ते म्हणजे पुट y is equal to v into x. y is equal to v into x. तर हे सबस्टिट्यूशन घेऊन हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. सबस्टिट्यूशन मेथड मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे त्यामुळे काही अडचण नाहीये. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन y is equal to v into x आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. आता सबस्टिट्यूशन y is equal to v into x घेण्यापूर्वी हे जे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे ते आपल्याला पाहिजे त्या फॉर्म मध्ये आधी मांडून घेऊया की लेट x into dy by dx equal to x into tan of y upon x plus y. X is multiplied, transfer to this left to right, it is divided. Therefore, we get dy by dx is equal to x into tan of y upon x plus y upon x. And this is homogeneous differential equation, which is number 1. अंशातल्या प्रत्येक टर्मची छेदातल्या प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे त्यामुळे हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरूया. पुट y is
equal to v into x. Therefore, differentiating y ची derivative dy by dx is equal to v into x ची derivative 1. प्रोडक्ट रूल आपण ना दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे प्लस x into dv by dx. आता ही जी dy by dx आणि y ची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. Therefore, from equation 1 dy by dx, that is v plus x into dv by dx equal to x into tan of y is nothing but v into x upon x plus y is nothing but v into x upon x. x नाही रिप्लेस करायचा, नाही तर x च्या ठिकाणी पुन्हा तुम्ही y upon v रिप्लेस कराल तर तसंच करत बसाल तर नाही करायचं. आपल्याला y हा v into x ने रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे. आता इथे अंशामध्ये या दोन टर्मची बेरीज आहे, याच्यामध्ये x कॉमन आहे, हा छेदातला x आणि हा अंशातला x कॅन्सल करूया. Therefore, v plus x into dv by dx is equal to या टर्म मध्ये राहते tan v प्लस या टर्म मध्ये राहते v upon 1 लिहायची गरज नाही. Again here is left to right plus v cancel. Therefore, x into dv by dx is equal to tan v, and we transfer to tan v to dv. Therefore, 1 upon tan v into dv is equal to 1 upon x into dx. By trigonometric relation, 1 upon tan is, that is cot v into dv is equal to 1 upon x into dx. And this is variable separable form. Integrating on both sides, integration of cot v dv is equal to integration of 1 upon x into dx. घेऊया दोन्ही बाजूचे इंटिग्रेशन. cot v चे इंटिग्रेशन we know that it is log of mod of sin v equal to 1 upon x integration log of mod of x. I mean know that if all the integrations are in log form, then we take the constant is in also log form, that is log of mod of c. Here is addition of two log term by using the rule of logarithm. It is equal to log of x into c. Therefore, log of mod of sin v is equal to log of mod of x into c. Comparing on both sides, we get sin v is equal to x into c. v ची व्हॅल्यू पुट करायला विसरायचं नाही. काय सबस्टिट्यूशन आपण घेतलंय, y is equal to v into x घेतलेला आहे. Therefore, we get v is equal to y upon x. Therefore, sin of y by x is equal to x into c is the general solution. Is the general solution of given DE. तर अशा प्रकारे आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनचं. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन जर असेल तर सबस्टिट्यूशन मेथड आपण वापरलेली आहे y is equal to v into x. नेक्स्ट एक्झाम्पल आहे dy by dx is equal to y plus under root x square plus y square upon x. फॉर्म काय आहे dy by dx is equal to अंशामध्ये दोन टर्मची ॲडिशन आहे, छेदामध्ये एक टर्म आहे. पहिल्या टर्मची डिग्री बघितली तर 1 आहे, दुसऱ्या टर्म मध्ये तुम्ही म्हणाले x स्क्वेअर टर्म दिसते की डिग्री 2 आहे, नाही, पण ती टर्म कशामध्ये आहे, रूट मध्ये आहे. त्यामुळे ती रूट मधून बाहेर आली तर तिची टर्मची डिग्री किती होणार आहे, 1च होणार आहे. त्यानंतर छेदाच्या प्रत्येक टर्मची डिग्री ही सुद्धा किती आहे, 1 आहे. म्हणजे f(g(xy) हा फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही सेम आहे. दॅट इज दिस इक्वेशन इज नथिंग बट होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. त्याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया. मग होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे म्हणजे आपण सब मेथड वापरणार, substitution method. Put y is equal to v into x, which imply derivative dy by dx is equal to, by
into dv by dx. And putting these values in equation 1, we get from equation 1 dy by dx is nothing but v plus x into dv by dx is equal to y v into x plus under root x square plus y square. Y is v square into x square upon x. या ठिकाणी बघा स्क्वेअर रूट मध्ये दोन टर्मची बेरीज आहे, त्याच्यामध्ये x स्क्वेअर कॉमन आहे. ते जर x स्क्वेअर कॉमन काढले तर नेक्स्ट स्टेप आपल्याला मिळेल v plus x into dv by dx is equal to vx plus under root x square into bracket 1 plus v square upon x. आणि हे x square into this term आहे. x square चा स्क्वेअर रूट निघतंय, x बाहेर निघेल. therefore v plus x into dv by dx is equal to vx plus x into under root 1 plus v square upon x. And in numerator and denominator x is common, and cancelling it we get v plus x into dv by dx is equal to v plus under root 1 plus v square upon 1. लिहायची गरज नाही. Again here is for left and right, v is common, cancel it. Therefore we get x into dv by dx is equal to under root 1 plus v square. And for variable separable form, we transfer under root 1 plus v square to left and x to right. We get variable separable form as 1 upon under root 1 minus v square into dv is equal to 1 upon x into dx. Integrating on both sides, we get integration of 1 upon under root 1 plus v square into dv is equal to integration of 1 upon x into dx. And we know this formula 1 upon under root x square plus x square. Therefore log of mod of v plus under root 1 plus v square is equal to log of mod of x plus integration constant is log of mod c. Therefore, by using rules of logarithm, addition of two log terms, we get multiplication of the term. Therefore, log of mod of v plus under root 1 plus v square is equal to log of mod of x into c. Therefore, comparing on both sides, we get v plus under root 1 plus v square is equal to x into c. Putting the value of v, we put y is equal to v into x, which implies v is equal to y upon x. Therefore, we get y upon x plus under root 1 plus y square upon x square is equal to x into c. Therefore, y upon x plus under root x square plus y square upon x square is equal to x into c. And root of x square is x. Therefore, y upon x plus under root x square plus y square upon x is equal to x into c. Here is denominator is same, therefore addition of numerator is y plus under root x square plus y square is equal to x transfer is multiplied x square into c is the general solution of the given DE. तर अशा प्रकारे आपण हे सेकंड एक्झाम्पल होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनचं सॉल्व केलेलं आहे. मेथड लक्षात आले सगळ्यांच्या? काय करायचं, आधी दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड असतो, सॉल्व द गिवन DE. या मेथडने या टाइपने असं कुठेही काही दिलेलं नसते, ते आपल्याला प्रॅक्टिस वरूनच ते लक्षात येत असते. मग हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, मग त्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय. y is equal to v into x, therefore we get
dy by dx is equal to v plus x into dv by dx. Putting and simplifying, we get variable separable form in v and x. Integrating on both sides, we get the solution of the differential equation, and again last we put the value of v, that is y upon x. We get the general solution of the given dE. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल, x इंटू साइन ऑफ y अपॉन x इंटू dy इज इक्वल टू y इंटू साइन ऑफ y अपॉन x मायनस x इंटू dx. dy ला मल्टिप्लाइड जे टर्म आहे त्याची डिग्री बघा, x ची डिग्री 1, याची सुद्धा डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1, याची सुद्धा डिग्री 1 आहे. म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे, त्यामुळे हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन होतंय. मग त्याच्या स्टँडर्ड फॉर्म साठी आपण dy बाय dx इज इक्वल टू, या ठिकाणी dy आहे, हा dx इकडे ट्रान्सफर केला, डिवाइड होईल आणि ही टर्म मल्टिप्लाइड आहे, तिकडे आल्यावर डिवाइड होईल. देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू y into sin of y upon x minus x divided by x into sin of y upon x, and this is homogeneous differential equation number 1. We put y is equal to v into x, which imply dy by dx is equal to v plus x into dv by dx. Putting this in value in equation 1, from equation 1 we get v plus x into dv by dx is equal to v into x into sin of y upon x, y ची value v into x upon x minus x divided by x into sin of v into x upon x. Here is x cancel, x cancel. In the right hand side, in the numerator there is common x, and denominator x is multiplied. In the numerator denominator x is again cancelled. We get v plus x into dv by dx is equal to x into sin v minus 1 upon sin v. सॉरी b इंटू x कॅन्सल होणार आहे, हा x आणि हा x कॅन्सल होणार आहे. b इंटू साइन v मायनस 1 अपॉन साइन v. नेक्स्ट v प्लस आहे, इकडे मायनस होईल. देयरफॉर x इंटू dv बाय dx इज इक्वल टू मायनस v मायनस ऑफ दिस टर्म v इंटू साइन v मायनस 1 अपॉन साइन v. आता या दोन टर्मची सबट्रॅक्शन आहे, b ला छेद नाही म्हणजे 1 आहे. छेद समान करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन करूया. देयरफॉर x into dv by dx is equal to minus v into, कोणाला गुणायचं आहे, sin v ला, minus of 1 into this bracket v into sin v minus 1 divided by 1 into sin v, that is sin v. करूया मल्टिप्लाइड. देयरफॉर x into dv by dx is equal to minus v into sin v minus v into sin v plus 1 upon sin v plus 1 upon sin v. या ठिकाणी कॉम्प्लिकेशन्स वाढते, त्यापेक्षा आपण या स्टेप नंतर काय करूया की जे sin v लेफ्टला जो डिवाइड आहे तो आपण सेपरेट करूया दोन्ही टर्म साठी. देयरफॉर v plus x into dv by dx is equal to sin, या ठिकाणी न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म साठी सेपरेट केला तर v into sin v upon sin v minus 1 upon sin v. Here is sin v cancel. Therefore v plus x into dv by dx is equal to v minus 1 upon sin, that is cosec v. And here is plus v on left right cancel. Therefore x into dv by dx is equal to minus of cosec v.
To become variable separable form, we transfer cosec v into dv is equal to 1 upon x into dx. And by trigonometric relation, 1 upon cosec, that is sin v dv is equal to minus of 1 upon x dx. And this is variable separable form in v and x. Therefore, integrating on both sides, we get integration of sin v dv is equal to minus of integration of 1 upon x dx. By using the rules of integration, we get integration of sin, that is minus cos v is equal to minus of 1 upon x integration is log of mod of x plus integration constant c. And therefore, minus term transfer here plus, therefore cos v minus log of mod x plus c is equal to 0. Putting the value of v, cos of y by x minus log of mod of x plus c equal to 0 is the general solution of the given DE. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन या पॉइंटवरचे एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द डेफिनेशन ऑफ होमोजेनियस फंक्शन. की होमोजेनियस फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ला होमोजेनियस कधी म्हणायचं, ज्या वेळेला त्या फंक्शन मधील प्रत्येक टर्मची डिग्री ही सारखी असेल त्यावेळेला त्याला होमोजेनियस फंक्शन म्हणतो. यावरून आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन डिफाइन केलं की ज्या इक्वेशनचा फॉर्म dy by dx is equal to f of xy upon g of xy, where f of xy and g of xy are the homogeneous functions of same degree असतील त्यावेळेला हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कसलं असेल, होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल. आणि या होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय. Put y is equal to v into x. आणि त्यानंतर फंक्शन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करतोय v आणि x मधला. इंटिग्रेशन घ्यायचं, इंटिग्रेशन घेऊन व्हॅल्यू काढल्यानंतर v ची व्हॅल्यू पुट करायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन या पॉइंटवरची आधारित एक्झाम्पल सोडवलेले आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.